पण जेव्हा हॉस्टेलला वेळ लागत होता त्यावेळी साबळे साहेबांनी आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्र्यांची चर्चा केली. कारण मागच्या काळामध्ये आपण आदिवासी समाजाला आणि दलित समाजाला मी मुख्यमंत्री असताना एक स्वयंची योजना दिली होती की हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळाली नाही तर मुलांनी काय करायचं. तर मग त्यांना निर्वाह भत्ता द्यायचा, त्यांना अभ्यास भत्ता द्यायचा आणि त्यांना जेवण खाण्याचा भत्ता द्यायचा. आणि या दृष्टीने तशीच योजना आपण ओबीसी विद्यार्थ्यांकरता केली. आणि ही जी स्वयंसारखी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत ओबीसी एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली आहे पण त्याला जर हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही, हॉस्टेल नसेल, हॉस्टेलमध्ये जागा नसेल, तर त्याला या योजनेच्या अंतर्गत आपण 38,000 रुपयापासून तर शहरांमध्ये 60,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी निर्वाह भत्ता, अभ्यास म्हणजे पुस्तकांकरता भत्ता आणि जेवणाकरता भत्ता अशा प्रकारे आपण देतो, जेणेकरून त्या ठिकाणी रूम घेऊन त्यांना राहता येतं आणि आपल्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडत नाही. हा निर्णय देखील आपण केला. याचसोबत आपण निर्णय केला की आज ओबीसी समाजामध्ये आपले विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान आहेत. खरं म्हणजे आपण आज बघू शकतो की हळूहळू आमच्या विद्यार्थ्यांची प्रतिभा यातच पाहायला मिळते की आता मेरिट लिस्टमध्ये ओपन आणि ओबीसी मध्ये 1% कमी डिफरन्स आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे इतके प्रतिभाशाली आपले मुलं, पण पैसा नसल्यामुळे त्या ठिकाणी विदेशामध्ये शिक्षण घेणं याची अडचण होती आणि म्हणून मग आपण विदेशी शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. आणि त्या ठिकाणी जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना परदेशातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळेल आणि तो प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्याजवळ पैसे नसतील तर राज्य सरकार ती स्कॉलरशिप देते. मला आनंद वाटतो. मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं. आजकाल मला कुठेतरी कोणीतरी एखादा मुलगा चांगला येऊन भेटतो आणि म्हणतो, साहेब तुमचे धन्यवाद कशा करता, तर तुम्ही जी स्कॉलरशिप सुरू केली होती त्याच्यामध्ये विदेशात शिकून मी आता या ठिकाणी आलो आणि या मोठ्या पदावर मी आता या ठिकाणी काम करतो आहे. मला असं वाटतं की यापेक्षा मोठं समाधान आपल्याला दुसरं कुठलंही असू शकत नाही. खरं म्हणजे अनेक योजना सांगता येतील. आपल्या गावोगावी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं मिळत होती, पण त्याच्यामध्ये पहिले एससीची घरं, एसटीची घरं असं करता करता कुठेतरी बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होतोय. त्यांचा नंबर उशिरा लागतोय, त्यांना वेळेत घरं मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी मोदी आवास योजनेची घोषणा केली आणि ओबीसी समाजाला डेडिकेटेड 10 लाख घरं हे त्या ठिकाणी आपण घोषित केले. मला सांगताना आनंद वाटतो. पहिली 3 लाख घरं जवळपास संपत आली. दुसऱ्या 3 लाख घरांना आता आपण पैसे देणं सुरू केलं आणि पुढच्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये ही 10 लाख घरं आपण पूर्ण करणार आहोत. आणि त्याहीपेक्षा जास्त घरं ज्या ठिकाणी आमचा मायक्रो ओबीसी आहे, गरीब आहे, त्यांना ती घरं त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे.